आपण आज तांदूळाची भाजी करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळाची भाजी छान स्वच्छ धुवून घेतली आहे, कांदा, लसूण, हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट, हळद आणि शेंगाचा थोडा जाडसर कुटलेला कूट. तर आपण आधी पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवणार आहोत. त्यामध्ये फोडणीचे दाणे, फोडणी फुटली की आपल्याला त्यात लसूण आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची. लसूण हिरवी मिरची थोडीशी परतत आली की आपण कांदा टाकून घेऊ. कांदा खरं तर ऑप्शनल आहे. कांदा टाकण्यामागचं कारण असतं की एकतर चव पण लागते आणि चव पण छान लागते, आणि दुसरं कारण म्हणजे पालेभाज्या खूप कमी होतात शिजून. तर मग आपल्याला थोडंसं जास्त भाजी होतं कांदा टाकल्यामुळे. आणि जर भाजी भरपूर असेल तर आपण कांदा नाही टाकला तरी चालेल, आवडत असलं तर टाक. मीठ चवीपुरतं लागेल तसं. आणि अशा भाज्यांमध्ये कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे काही टाकायची गरज नसते, कारण या भाज्यांना स्वतःची जशी चव असते. हिरवी भाजी असल्यामुळे त्याचं काही वेगळेपण पण दिसणार नाही. मग छान कांदा परतत आला, असा लालसर होत आला की आपण त्यामध्ये हळद, मीठ टाकून घेऊ. पालेभाज्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्यानंतर मुलं पण खातील. आता ही भाजी अशी अर्धी वाचली की आपण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याच्यामुळं मुलं खूपच आवडीनं भाजी खातील, त्याच्यासाठी आपण असा हा शेंगाचा कूट थोडा जाडसर असलेला टाकून घेऊ. बघा किती मस्त दिसते भाजी. आता 2 मिनिटं याला झाकून ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची. नक्की करून बघायचं.